संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्तीवेतन योजना असो, दिव्यांग निवृत्तीवेतन योजना आहे, विधवा पेन्शन योजना आहे, या सर्व योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट देण्यात आलेली आहे. जानेवारीचा हप्ता अजूनही जमा झाला नाही, त्यामुळे लाभार्थ्यांच्या मनात शंका आहे की आता निवडणुका आहेत व आता हा जो हप्ता आहे तो नक्कीच येणार का नाही, कारण तारखांमध्ये परत बदल झालेला आहे व आता जी तारीख सांगण्यात आलेली आहे त्याच्याबद्दल जी ऑफिशियल साईट आहे त्यावरती अपडेटसुद्धा आलेली आहे. आपण पाहू शकता. आपणास सूचित करण्यात येते की DPT प्रणालीवर दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून ते 30 जानेवारी 2026 रात्री 7 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही. तर लाभार्थ्यांनो लक्षात घ्या, 29 तारीख देण्यात आली होती, परंतु आपल्याला सर्वांना माहितीच आहे की महाराष्ट्र राज्यावरती काही शोकवाला पसरली होती व आता 27 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून म्हणजे 27 तारखेला ही अपडेट आली होती, परंतु आता 30 जानेवारी 29 तारखेला जे पैसे येणार होते आता 30 जानेवारीपर्यंत ही वेबसाईट बंद राहील, पोर्टल बंद राहील सांगण्यात आलेलं आहे व जो पुढील हप्ता आहे ते येत्या शनिवारी म्हणजे 31 तारखेपासून वितरण होण्याची शक्यता आहे. लाभार्थ्यांनो, जे संजय गांधी निराधार योजना असो, श्रावण बाळ योजना आहे, विधवा पेन्शन योजना आहे, वयोवृद्ध योजना आहे, या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होणार आहे. व जे पेंडिंग पैशांबद्दल बोललो तर पेंडिंग हप्ता जमा होईल का नाही ती शंका आहे, कारण ऑक्टोबर महिन्यापासून जे दिव्यांग बांधव होते त्यांच्या खात्यामध्ये 2,500 रुपये जमा होणार होते, परंतु बऱ्यापैकी खूप असे लाभार्थी होते की ज्यांच्या खात्यामध्ये फक्त 1,500 रुपये जमा झाले होते. आता त्यांचाही प्रश्न आहे की यावेळेस किती पैसे जमा होतील, म्हणजेच दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये जमा होतील का मागील पेंडिंग पेन्शनसुद्धा जमा होतील. तर लाभार्थ्यांनो लक्षात घ्या दिव्यांग बांधवांनो की सध्या तरी जे तुमचा हप्ता असणार आहे म्हणजे जानेवारी हप्ता तो 2,500 रुपये जमा होईल, पण पेंडिंग हप्त्याबद्दल सांगता येत नाही, कारण तुमचे कागदपत्रे जरी देण्यात आले तरी ते अपडेशन झाल्यानंतर पूर्णपणे तुम्हाला आता या महिन्यापासून जो हप्ता आहे तो 2,500 रुपये म्हणजे होतील, पण तुम्ही कागदपत्रे दिले नाही व आत्ता अपडेशन झालेलं आहे, कारण सांगितलं होतं की दिव्यांग बांधवांना UDID रिलेटेड जे अपडेशन आहे ते करा, eKYCचं करा. तुमचं नावांमध्ये थोडी जरी चूक असेल तरीसुद्धा तुमचं जे काही डेटा आहे त्या याच्या डेटामध्ये पूर्णपणे चूक राहते, त्याच्यामुळे तिथे थोडीही चूक चालणार नाही. त्यामुळे तुमचा हप्ता जो आला तो तुम्ही जेव्हा UDID कार्ड सबमिट केलं असेल तिथं तहसील कार्यालयामध्ये जाऊन पूर्णपणे माहिती देण्यात आलं असेल त्यावेळेसच नक्की ते काय होईल की हप्ता जमा होणार आहे. तर बाकीच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होणार. आता बरेच लाभार्थी आहे की त्यांना डिसेंबरचा हप्ता सुद्धा जमा झाला नाही, त्यामुळे नक्कीच तुम्ही एकदा तहसील कार्यालयाला भेट द्या, काय प्रॉब्लेम आहे चेक करा. जरी तुम्हाला माहिती नसेल तर लाभार्थी स्थिती चेक करा, जेणेकरून काय होईल तुमचा आधार नंबर टाका, कॅप्चा नंबर टाका, गेट मोबाईल OTP व त्यानंतर काय करायचं आहे की तुमचा जो हप्ता आहे तो स्टेटस आहे ही सगळी माहिती तुमच्या स्क्रीनवरती दिसणार आहे. महत्त्वपूर्ण आनंदाची अपडेट असल्यामुळे नक्कीच जास्तीत जास्त आपल्या निराधार योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत शेअर करायचं आहे. पैसे लवकरात लवकर आता जमा होतील, काही डाऊट नाही, आता तारखांमध्ये बदल होणार नाही, लवकरच याबद्दल शासन निर्णयसुद्धा येईल व जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता जमा होणार आहे. महत्त्वपूर्ण माहिती शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.